बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. मी श्रीमती रजनी अशोक कदम, शाळा दुर्गादेवी शर्मा मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा एल विभाग, आपले शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये स्वागत करते. रजनी अशोक कदम, दुर्गादेवी मनपा शाळा, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुमचे स्वागत असो. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत बालभारती इयत्ता 8वी, अण्णाभाऊंची भेट. विठ्ठल उमप, लेखक आहेत विठ्ठल उमप, शाहीर विठ्ठल उमप. मुलांनो, मागच्या पाठामध्ये आपण अण्णाभाऊंचा जीवन परिचय पाहिला आहे. त्याचबरोबर लेखक शाहीर उमप यांचाही आपण परिचय पाहिला आहे. त्यांनी लोककला प्रकारांमध्ये जे मुक्त विचरण केले आहे त्या लोकप्रकारांची झलक देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न मागील पाठामध्ये केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत विठ्ठल उमप यांनी अण्णाभाऊ साठेंचं व्यक्तिचित्रण कसं केलेलं आहे त्याबद्दल विशेष माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाठ पाहूया. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी तोपसौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसाने मला भेटायला बोलावलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगरीची खाचखळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. खाचखळग्यांची म्हणजे सलग असा रस्ता नसलेली, रस्त्यात फार खड्डे आहेत, खोलगट आहे अशा रस्त्याला खाचखळग्यांची वाट. ती वाट कशी होती? खड्डे असलेली, खोलगट अशी, मधेवत उंच सखल अशी होती. ओबडधोबड म्हणजे सलग अशी नव्हती, वर खाली अशी होती. वलानी म्हणजे दोरी. मग जर या दोरीवर बाहेर कपडे सुकत घातलेले असतात किंवा काही वेळेला ही दोरी घराच्या आतमध्ये पण बांधलेली असते. बाहेर जेव्हा आपण बांधतो तेव्हा त्याच्यावर आपण कपडे वाळत घालतो, ओले कपडे वाळत घालतो. आणि आतमध्ये जेव्हा बांधतो तेव्हा सुकलेले कपडे ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. बाळवती म्हणजे लहान बाळांच्या कपड्यांना आपण बाळवती म्हणतो. मग त्यात अंगड येतं, टोपडं येतं, दुपटी येतात, अंथरूण येतं, पांघरूण येतं, या सगळ्याला मिळून हा शब्द घातलेला आहे. ती म्हणाली, ही बघा, डाव्या अंगानं असंच मोहरं जावा, तिथं चहावाल्याचं हाटील हाय, अंग त्याच्याच मोरल्या अंगाला विचारा, तिथं जयवंताबाई राहतीया. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, आव मग मी तेच सांगतीया. आव जयवंताबाई हाय ना, ती अण्णांची मालकीन हाय. जावा कडकडन. चिराग नगरीतली ही वाट सदाल कदाच चिखल पाण्यात लोळत पडलीया. कडकडनच जावा. म्हणजे काय? तर यात बोली भाषेतील सर्व शब्द आलेले आहेत. बघा, डाव्या अंगानं, असंच, मोहरं, जावा, तिथं, चहावाल्याचं हाटील हाय,
अंग त्याच्याच मोरल्या अंगाला, मोर म्हणजे पुढल्या. राहतीय म्हणजे राहते. आव म्हणजे अहो. हाय ना म्हणजे आहे ना. तिथं म्हणजे तिथे. सांगतीया म्हणजे सांगत आहे. मालकीन म्हणजे पत्नी. अण्णाभाऊ साठेंच्या द्वितीय पत्नीचं नाव जयवंताबाई. कडकडनं म्हणजे बाजूबाजूने. बघा इथे बोलीभाषेत त्या स्त्रीने त्या वाटेला सुद्धा एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे. म्हणजे लहान मूल कसं पाण्यात लोळतं किंवा गडबडा जमिनीवर लोळतं, तसं तिने कल्पना केली आहे की ही वाट चिखल पाण्यामध्ये लोळत पडलेली आहे. म्हणजे चिराग नगरचा जो रस्ता आहे तो चिखल पाण्यामध्ये लोळत पडला आहे, असं तिने कल्पना केलेली आहे. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेल जवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? वो क्या? वो 5वां झोपड़ा है ना, वहां चन्ना रहता है. त्याने दुरून दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णांना हाक मारली. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या झोपडीत नेलं. इथे अण्णाभाऊंचं आणि त्यांचं वर्णन आलेलं आहे की ते कसे एकमेकांना पहिल्यांदाच बघतात आणि साठे त्यांना कसे ओळखतात आणि त्यांचं वर्णन केलेलं आहे की 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच दिसायला घामाघूम झालेले असे साठे बाहेर आले. अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्रॉक बनियान घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्या चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी, शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने पण लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. बघा, यामध्ये अण्णाभाऊ त्यांना परत चहावाल्याच्या दुकानात घेऊन जातात, हॉटेलमध्ये घेऊन जातात. तिथे चहा पाजतात आणि त्यांची चौकशी करतात. ही त्यांची पहिली भेट आहे. त्यामुळे ते त्यांची चौकशी करतात की कशा प्रकारे आणि केव्हापासून तुम्ही गाता आहात वगैरे. सुरुवातीला ते मोकळेपणाने सांगतात, पण सारं काही लाजत बुजत. म्हणजे थोडंसं बघा, पहिलीच भेट असते तेव्हा आपण अगदी मन मोकळेपणाने घडघड गप्पा मारत नाही. तर सुरुवातीला त्यांनी मोकळेपणाने सर्व काही सांगितलं. अण्णाभाऊंना ऐकल्यानंतर फार बरं वाटलं. त्यांनी चहा घेतला. आकाशवाणीवरून म्हणजे जिथे रेडिओचे कार्यक्रम तयार होतात आणि मग रेडिओवरून प्रसिद्ध होतात, तर ते प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या रचना अण्णाभाऊंनी ऐकल्या होत्या. बुलंद म्हणजे खूप टिपेचा, उंच असा आवाज. मग त्याच्यासाठी उपमा दिलेली आहे, कसा उंच? पहाडासारखा. आणि पहाडासारखा उंच असलेला आवाज म्हणजे पहाडी आवाज. मोहून टाकणे म्हणजे अगदी गुंग करून टाकणे त्याच्यामध्ये. पुढे आपण पाहूया. आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय विठ्ठलराव. मला राहावेच ना. तुम्हाला केव्हा एकदा भेटेन असं सारखं वाटत होतं.
तो सुदीन आज उगवला. सुदीन म्हणजे चांगला दिवस. अण्णाभाऊंची व माझी पहिली भेट 1963 वा 64 सालात झाली असावी. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिकार. आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो. असं म्हणताच अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं. जणू काही फार वर्षांची आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चाललं होतं. आता याच्यामध्ये सुदीन म्हणजे परत एकदा आपण बघूया, चांगला दिवस. सु म्हणजे चांगला. दर्शनानं हा शब्द इथे वापरलेला आहे. दर्शन आपण कोणाचं घेतो? देवाचं. शाहीर उमप म्हणतात की साठेंना की आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. साहित्यातील देव मानलं जावं असं व्यक्तिमत्व म्हणजे साठे आणि त्यांच्या दर्शनाने मी धन्य झालो असं शाहीर उमप म्हणतात. बघा मुलांनो, देवाचं दर्शन आपण घेतो तेव्हा आपल्याला स्वस्थता लाभते. आपल्यामध्ये आत्मसंयमन येतं आणि साठेंच्या दर्शनाने ती जाणीव शाहीर उमप यांना झाली होती आणि म्हणून त्यांनी तो शब्द वापरलाय. धन्य होणे म्हणजे आशीर्वचित होणे, आशीर्वाद प्राप्त होणे. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना ब्लेस्ड, गिफ्टेड. अण्णाभाऊंना शाहीर उमप काय समजत होते हे आपल्याला या 2 शब्दांवरून चांगलंच कळतं. गट्टी केव्हा जमते मुलांनो? जेव्हा आपण एकमेकांशी दाट मैत्री होते, निकटचे संबंध निर्माण होतात, सलगी निर्माण होते, तेव्हा गट्टी जमते. मग खूप दाट मैत्रीचे संबंध जेव्हा जमलेले असतील तेव्हा म्हणतो तुझी माझी गट्टी जमली. खूप सलगीचे संबंध जेव्हा असतील तेव्हा तो म्हणतो आपण की हा आपली गट्टी आहे. अगदी निकटचे म्हणजे जवळचे संबंध असतील तेव्हाही आपले गट्टी जमते. एवढ्या मोठ्या शाहिरांनी जेव्हा त्यांना जवळ केलं, त्यांच्याशी ओळख करून घेतली, तेव्हा तिथून बाहेर पडताना शाहीर उमप अण्णाभाऊ साठेंच्या प्रेमात पडले होते. प्रेमात पडणे म्हणजे त्या व्यक्तीचे विचार, ती व्यक्ती आपल्याला भावते, आवडते, त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला आकर्षित करतं, तेव्हा आपण म्हणतो गट्टी जमली. घरी आल्यावर अण्णांचा निरोप घेऊन ते घरी येतात. दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीला गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला दागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. आता बघा, त्या घरातील वर्णन इथे लेखकांनी केलेलं आहे. कसं आहे बरं? तर एका मोडक्या टेबलावर अण्णा बसले होते. खुर्ची ही मोडकीच होती. जो चष्मा घातलेला होता त्याची एक दांडी तुटलेली होती आणि तो कानावर नीट टिकावा म्हणून तिथे काय लावलेलं होतं? दोरी बांधलेली होती. जरी अशी परिस्थिती असली तरी लेखन मात्र एवढं अत्युच्च आणि उच्च दर्जाचं होतं. हे त्यांना सांगायचं आहे की कोणत्या परिस्थितीत हे प्रचंड महान लेखन निर्माण झालेलं आहे. जेव्हा जेव्हा शाहीर उमप जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहितच असत. 5-1 मिनिटं मी आतल्या बाजूला उभा होतो. तिथं साचलेलं एक छोटं डबकं होतं. डबकं म्हणजे जिथे पाणी साचलेली खोलगट जागा, त्याला आपण म्हणतो डबकं. चुलीजवळ साठे वहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या.
विचारमग्न बसलेल्या होत्या म्हणजे विचारात गुंग होऊन बसलेल्या होत्या. दोघही जण यांची विचारांची तंद्री लागली होती ती लेखनामध्ये साठेबाऊंची. आणि साठेबहिणी मात्र कोणत्या वेगळ्याच विचारात गुंग झाल्या होत्या. एकच तांब्या, एकच जर्मनचं ताट, एकच डेस्की असा हा संसार तोंड आ वासून पडलेला होता. जी हलाखीची परिस्थिती आहे याचं दोन्ही प्रसंगांमधून शाहिरांनी वर्णन केलेलं आहे. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गॉर्कीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गॉर्कीला गुरु मानतात. आता बघा, हे जे चित्र आहे हे मॅक्सिम गॉर्की यांचं आहे. यांना ते गुरु मानत असत. यांचा अर्ध पूर्णाकृती जो पुतळा होता तो पुतळा समोर ठेवून ते लेखन करत असत, कारण ते यांना गुरु मानत असत. कोण होते बरं मॅक्सिम गॉर्की? तर त्यांचं पूर्ण नाव आहे एलेक्सी मॅक्सिमोविच पेशेकोव गॉर्की. रशियन कथालेखक. समाजातील जेवढं दुःख त्यांनी अनुभवलं होतं तेवढंच दुःख त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून लेखनातून व्यक्त केलं होतं. त्यांची आई ही कादंबरी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे आणि या कादंबरीच्या प्रसिद्धीनंतर मात्र त्यांना खूपच जागतिक कीर्तीचे लेखक म्हणून मान्यता मिळाली होती. असे हे मॅक्सिम गॉर्की यांच्यामध्ये आणि अण्णांमध्ये बरंच साम्य होतं. दोघंही तळागाळातून वर आलेले होते. दोघांनाही प्रचंड दुःख झेललेली होती. दोघांनाही ज्या वेदना सहन केल्या होत्या, ज्या वेदना पाहिल्या होत्या आणि जे आजूबाजूला त्यांच्या वास्तव होतं तेच वास्तव त्यांनी आपल्या लेखनातून मांडलं होतं. असे आदर्श आणि त्यांच्या समोर अण्णा लिहत बसलेले होते. एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिलं. केव्हा आलात असं विचारलं. नुकताच आलो असं मी त्यांना सांगितलं. चिराग नगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत. अण्णांना माझ्या विना करमत नसे, मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. करमत नसे म्हणजे चैन पडत नसे, गमत नसे म्हणजे त्यांनाही करमत नव्हतं. घरोबा दोघेही एकाच घरातले होते का? नाही. तरी सुद्धा अतिशय एक दुसऱ्याच्या घरातले असल्याप्रमाणेच स्नेहसंबंध रूढ झाले होते. एका घरातले नसतानाही घरच्यासारखे झालेले अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा आपण हा शब्द वापरतो. घरोबा वाढला होता. एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चाळली म्हणजे वही पाहिली. त्या 80 पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. या वाक्यावरून त्यांना सांगायचं आहे की विचारांमध्ये एवढी स्पष्टता होती की एकही शब्द, एकही अक्षर त्यांना खोडावं लागलं नाही. एवढं आत्मसंयमन त्यांच्या लेखनात दिसून येतं. एकदा कुठले 2 प्रकाशक आले. प्रकाशक म्हणजे जे साहित्य लेखन स्वरूपात छापून देतात त्यांना आपण म्हणतो प्रकाशक. अण्णांच्या 2 80 पानी वह्या घेऊन गेले आणि त्याच्याऐवजी एक ट्रान्झिस्टर अण्णांना देऊन, बरं
अण्णा, मॉस्कोमधले तिथल्या कादंबऱ्यांचे अमाप मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात. तुम्ही ते मानधन काही करून मिळवा. रशियामध्ये त्यांच्या ज्या कादंबऱ्यांचं अनुवाद झाले आहेत त्याबद्दल त्यांना मानधन त्या बँकेत जमा केलं गेलं आहे. अमाप म्हणजे खूप. अमाप म्हणजे खूप. आणि मानधन म्हणजे एखाद्या साहित्याविषयी तुम्हाला जे रक्कम स्वरूपात धन दिले जाते त्याला आपण मानधन म्हणतो. तर शाहीर उमप सांगतात की आलिशान बंगला बांधा. त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाटं, सगळं थाटामाटाचं करता येईल एवढे ते पैसे आहेत. आणि अण्णा, तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबल लॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या असा सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहूनही लिखाण सरस होईल. सरस म्हणजे अधिक चांगले, खूप चांगले. आता तर ते चांगले आहेच, अधिक छान होईल. आलिशान म्हणजे सर्व सोयींनी युक्त. आलिशान म्हणजे सर्व सोयींनी युक्त, सर्व साधनांनी युक्त. त्याला आपण म्हणतो आलिशान, भपकेदार. तेव्हा अण्णा त्यांना काय सांगतात ते आपण पाहूया. अण्णा त्यांना सांगतात. अण्णा हसत हसत म्हणाले, विठ्ठला, बंगला, मोटर, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आराम खुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही. अरे, झोपड्यात दीन दलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तविकता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात ओढून ताणून काल्पनिक लिखाण होईल. झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात. पावसाळ्यातले झोपडं गळतं तेव्हा त्या वेळेला काय केलं जातं हे मला कळतं. आता या परिच्छेदात बघा की अण्णा म्हणतात की ही सगळी साधनं आहेत. ही साधनं मला स्फूर्ती देत नाहीत. मला काय स्फूर्ती देतात? मला स्फूर्ती देतात दीन दलितांची दुःख. या दुःख पाहूनच मी ते प्रत्यक्षात साहित्यात ही अनुभवतो आणि त्यांची ती पोटतिडकीची भाषा आहे ती जेव्हा मी इथे पाहतो, ती भाषा, त्यांचं जे जीवनमान आहे, हे जीवनमान, हे माझं इथली जी वास्तविकता आहे, हे माझं लिहिण्याचं प्रेरणास्थान आहे. ही वास्तविकताच मला लेखन करायला प्रेरित करते आहे की हे बदल व्हायला पाहिजे. यांच्या दुःखाला वाचा मी फोडली तर यांच्या जीवनात प्रकाश येईल म्हणून मी लिहितोय आहे. बंगल्यात हे सगळं मला अनुभवता येईल का? नाही. तेव्हा ते माझ्या कल्पनेतलं असेल. तेव्हा मी ते प्रत्यक्षात जगलोय का हे? नाही. जे आपण प्रत्यक्षात जगत नाही ते काल्पनिक. ते फक्त आपण कल्पनेने निर्माण केलेलं असतं. मग आता इथे हे दोन विरोधार्थी शब्द आलेले आहेत. वास्तविकता, सत्य परिस्थिती, काल्पनिक, मनात असलेली संकल्पना. पुढे बघूया. पावसाळ्यात झोपडं गळतं. त्या पाण्याखाली टेचकी, भगुलं, परात कशी लावली जाते. थंडीच्या महिन्यात दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडूत बसावं लागतं. इथं दुःखाला झेलत जगणारी माणसं, त्यांची पालं, त्यांच्या हाणामाऱ्या, विठ्ठल काय सांगू. अरे, वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं साहित्य मला माझ्या बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्याचं मानधन मॉस्कोतच राहू दे.
त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन, सत्य लिखाणाला पारखा होईन, पोरका होईन. म्हणून मला ते मानधन नको. बघा, तेच की भगुल, परात ही भांड्यांची नावं आहेत. घरात जी काही भांडी असतील ती पाण्याखाली वरच्या गळणाऱ्या छपराखाली ठेवून ते पाणी अडवलं जातं. इथे दुःखाला झेलत जगणारी माणसं आहेत. जेव्हा एखादा झेल आपण घेतो तेव्हा झेल घेणारा जो गोलंदाज असतो त्याला आनंद झालेला असतो. इथे दुःखाला झेलून सुद्धा माणसं जगत असतात, आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असतात, त्या दुःखात देखील आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा एखाद्या ठिकाणी राहुटी टाकली जाते, राहण्यासाठी व्यवस्था केली जाते, तेव्हा त्याला पालं म्हणतात. हाणामाऱ्या म्हणजे मारामाऱ्या. ओतप्रोत म्हणजे वरपर्यंत भरलेले, काठोकाठ भरलेलं असं हे वास्तव, सत्य परिस्थितीनं भरलेलं हे वास्तव जेव्हा बंगल्यात बसून नाही लिहिता येणार. त्यामुळे ते कादंबरी एवढे अजिबात वास्तवात जगत होते ते की काय सांगू. त्यांना हे दुःख लोकांसमोर मांडून त्या दुःखाला वाचा फोडायची होती, ना की ते मानधन घेऊन स्वतः आनंदात जगायचं होतं. त्यांना लोकांची मदत करायची होती आणि आपलं लेखन करून ते लोकांना मदत करत होते की मी जर या दुःखाला वाचा फोडली तर कोणाच्या तरी लक्षात येईल आणि हे बदल होतील, ही परिस्थिती त्या लोकांची बदलेल. आणि म्हणून ते सांगतात की ते मानधन मला नको, तो बंगला मला नको, मला या विश्वातच, या लोकांमध्येच जगायला आवडेल. असे अण्णाभाऊ साठे प्रचंड कार्य करून ठेवलेलं आहे. अवघ्या 1.5 दिवस शाळेत गेलेली ही व्यक्ती, 4थी पर्यंत शिक्षण झालेले, रात्र शाळांमध्ये शिक्षण घेतलेलं, शिक्षणाबद्दल प्रचंड आदर आणि तळमळ. त्यांचं चरित्र जरूर वाचा, त्यांनी केलेल्या कार्याची माहिती घ्या, त्यांच्यावर प्रसिद्ध झालेलं तिकीट पहा, त्यांची माहिती मिळवा. त्यांची कशा पद्धतीने साहित्य लिहिलेलं आहे, त्या लिखाणाची शैली काय आहे, ते कशा प्रकारे दुःखाला वाचा फोडत होते, या सगळ्याबद्दल माहिती मिळवा. माझा रशियाच्या प्रवासमध्ये त्यांनी प्रवास वर्णन जे केलेलं आहे ते समजून घ्या. आपोआप तुम्हाला अण्णाभाऊ साठे समजतील. मुलांनो, प्रचंड कार्य केलेली ही व्यक्ती, ज्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राची संकल्पनाच पूर्ण होणार नाही, अशा शाहीर शाहीर अण्णाभाऊ साठेंना माझे शतशः नमन. आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती मिळवली. मुलांनो, शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमात जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्ही त्यांना श्रद्धांजली वाहू शकता, आदरांजली वाहू शकता. आणि असेच आपण एकत्र राहून त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त वाचन करूया, साहित्याचं वाचन करू. असे म्हणतात, जो वाचन करेल तोच वाचेल. तर आपण जास्तीत जास्त वाचूया. माझा हा पाठ कसा आवडला ते मला जरूर कळवा. आवडला असेल तर BMC एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. मुलांनो, खूप खूप धन्यवाद.